एकूणच तुम्ही उल्लेख केला की संघाच्या बाबतीतला, तर बाबासाहेबांचं आणि संघाचं नातं कसं होतं, म्हणजे मुळातच संघ आणि बाबासाहेबांचं एकूण त्यांचं जे काय नातं होतं त्याबाबत काय सांगाल? आता ज्यावेळेस आपली मागची पॉडकास्ट झाली होती त्यावेळेस पण ह्याचा एक छोटासा संदर्भ आला होता. संघ आणि बाबासाहेबांविषयी सांगायला लागलं की साधारण लोकांना असं वाटतं की हा क्षितिज गायकवाड म्हणजे संघाचा एजंट आहे आणि हा संघाचे बाबासाहेब मानतो. तर मी इतका मूर्ख नाहीये की संघ आणि बाबासाहेब एकाच दिशेने विचार करायचे असं म्हणेन. मला अजिबात म्हणायचं नाही. पण नक्कीच मैत्रीपूर्ण संबंध संघाचे आणि बाबासाहेबांचे होते. बाबासाहेबांनाही संघाकडनं अपेक्षा होत्या, कारण दत्तोपंत ठेंगडींना ते नेहमी म्हणायचे की संघाने आता घाई केली पाहिजे, संघाने घाई केली पाहिजे आणि जातीयवाद लवकरात लवकर मिटवला पाहिजे, त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. नाही तर म्हणजे हिंदू दलित आहेत, अस्पृश्य आहेत, अस्पृश्य शब्द बाबासाहेब वापरायचे, ते बेचैन होतील आणि कम्युनिस्टांचा चारा बनतील. हे बाबासाहेबांचं वाक्य. तर बाबासाहेब इतके क्लिअर होते की कम्युनिस्ट लोकांचा चारा मला बनवून द्यायचा नाही. आणि ते नेहमी म्हणायचे की मी भिंत आहे, कम्युनिस्ट आणि अनुसूचित वर्गामधली मी भिंत आहे, मी माझ्या समाजाला कम्युनिस्टांचा चारा कधी बनवून देणार नाही. तो विचार बाबासाहेबांना मान्यच नव्हता. कारण कम्युनिस्टांचं हे बघा, आपण काय करतो माहितीये का, आपण विचार करत असताना फक्त आपल्या चौकटीतला विचार करतो. आपण जर नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला बघितलं, तुम्ही जगभरात कुठेही जा, जिथे जिथे कम्युनिझम गेला ना त्या देशाची वाट लागलेली. मग आता इथे काय ट्रेंड चालू आहे, इथे कम्युनिझम हा इस्लामला सपोर्ट करतो, पण एक अशी इस्लामिक कंट्री दाखवा, एक असा इस्लामिक देश दाखवा जिथे कम्युनिस्ट पार्टीला परमिशन आहे पॉलिटिक्स करायची किंवा कम्युनिझम तिथे सांगू शकता. तर असा एकही देश नाहीये. मग इकडे काय करायचं, आत्ता प्रायमरी लेवलला दलितांना मुसलमानांना फितवायचं, हिंदू धर्माला टार्गेट करायचं, इथली सगळी संस्कृती मोडून काढायची आणि मग आहेच ना, मग नंतर मग तोडफोड करायची, देशाची अजून तिसरी फाळणी करवायची, अनरेस्ट करायचा समाजामध्ये, अराजक माजवायचं. हे कम्युनिझमचा इतिहास राहिलेला आहे आणि ते बाबासाहेबांना माहिती होतं. जसं आता बरीच लोक म्हणतात मग तुम्ही हिंदू आपले भाऊ आहेत किंवा नैसर्गिक मित्र असं म्हणतात, मग क्रांती प्रतिक्रांती जे बाबासाहेबांचं पुस्तक आहे किंवा रिडल्स इन हिंदुइझम बाबासाहेबांचं पुस्तक आहे, ते वाचलं का तुम्ही? ते निश्चित वाचलेलं आहे. ती दोन्ही पुस्तकांचा इतिहास काय आहे? ती दोन्ही पुस्तक एकतर अर्धवट राहिलेली आहेत, म्हणजे बाबासाहेब ती पूर्ण करू शकलेले आहेत. त्याआधीच त्यांचा महापरिनिर्वाण झालं, ते गेले. बाबासाहेबांनी त्यातल्या अनेक गोष्टी बदलायच्या होत्या. मग 87 साली अचानक काँग्रेस उठून येतं आणि 41 टॉपिक्स मधले 41 त्यात भाग आहेत, त्यातले 13चं प्रकाशन करतं स्वतःचा एडिटर नेमून. 13 बाकीचे 28 कुठे गेले, बाकीच्यांचं काय? मग त्यात फक्त बाबासाहेबांनी प्राचीन भारताविषयी जो इतिहास मांडलेला आहे की बुद्धांनी कशी क्रांती केली, मग पुष्यमित्र शुंग आला त्यांनी कशी प्रतिक्रांती केली आणि वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. नंतरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय लिहिलं आपल्याला माहित नाही, पण जे 40 साली पाकिस्तानवर पार्टिशन ऑफ इंडिया पुस्तक आहे की नाही, त्यात बाबासाहेब पर्टिक्युलरली म्हणतात की इस्लामनीच बुद्ध धम्म संपवला. सगळ्यात जास्त हानी बुद्ध धम्माची जर झाली असेल तर ती इस्लामनी केली, इस्लाममुळे झाली. अफगाणिस्तान अख्खा बौद्ध राष्ट्र होता एकेकाळी. अफगाणिस्तान अख्खं कुणी संपवलं, कुणी नेस्तनाबूत केलं? इस्लामिक आक्रांतांनी. आणि बाबासाहेबांनी नमूद करून ठेवलेलं आहे. तर मग कुठेतरी फक्त प्राचीन भारताविषयी बोलायचं आणि क्रांती प्रतिक्रांतीचे असे दाखले द्यायचे, जे अर्धवट पुस्तक आहे ज्याला बाबासाहेब कन्क्लुजन लिहू शकले नाहीत किंवा रिडल्स इन हिंदुइझमला कन्क्लुजनच नाहीये. इव्हन हे त्यांना काही गोष्टी बदलायच्या होत्या त्यातल्या. मग उद्या असं होईल, डेमोग्राफी अशीच बदलत राहिली तर कुणीतरी अब्दुल येऊन तुमच्या डोक्यावर बसेल आणि तुम्हाला म्हणेल तुमची क्रांती राहू द्या, प्रतिक्रांती राहू द्या, आता मला शरिया आणायचंय. मग तुम्ही काय करणार? म्हणजे संभाव्य धोके तुमच्या राष्ट्रासमोरचे काय आहेत ह्याचा तुम्ही अभ्यास करणार आहे की नाही? जे सगळ्या घडतंय आज युरोपमध्ये काय घडतंय, जर्मनीमध्ये काय घडतंय, ते न बघता आपण कुठेतरी फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी काहीतरी अभद्र युत्या करायच्या
मग बाबासाहेबांचे जे काय विचार आहेत ते खरोखर तितक्या सर्वसामान्य तळागाळांपर्यंत सविस्तर पोहोचलेत का फिल्टर झालेत, जसं तुम्ही या 2 पुस्तकांचं उदाहरण दिलं? काय होतं माहिती का, बाबासाहेब एक तर अजून एक आपल्याला तर वाटतं अशी माणसं जाऊच नाहीत, पण अजून एक 20 वर्ष तरी ते जगले पाहिजे होते. खूप क्लॅरिटी मिळाली असती आणि ते नक्की सांगू शकले असते की हे रिडल्स इन हिंदुइझम किंवा हे नेमकं काय समाज. पण त्यांच्या एकंदर पूर्वीच्या लेखनावरून स्पष्ट होतं की त्यांना इकडच्या संस्कृतीला डिस्टर्ब करायचं नाहीये, हिंदूंना त्रास द्यायचा नाहीये. म्हणजे धम्म घेताना ते म्हणतात की मला जर या देशाची वाट लावायची असते तर मी 5 वर्षात लावू शकलो असतो, पण मला विध्वंसक म्हणून स्वतःचं नाव इतिहासामध्ये लिहून घेण्याची इच्छा नाही, म्हणून मी या मातीतला धम्म स्वीकारतो. म्हणजेच काय, या वाक्यावरनं तुम्ही थोडंसं लॉजिक लावलं तर पूर्ण कळतं की त्यांना दुश्मनी नव्हती, त्यांना सुधार हवे होते, सुधारणा हवी होती आणि जाती अंत करायचा होता. तर एवढे जरी बाबासाहेब आपल्याला समजले ना तरी खूप आहे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.